अपडेट न्यूज। अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप संस्थेचे सभासद आसाराम चव्हाण यांनी केला आहे। एकेकाळी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेली ही पगारदार पतसंस्था आता चुकीच्या धोरणांमुळे डबघाईस आली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। 42 कोटींचा बोगस नफा। पतसंस्था पगारदार असूनही चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्यामुळे NPA 18% म्हणजेच 42 कोटींवर गेला आहे। NPA मधील व्याजाची रक्कम उत्पन्नात दाखवून बोगस नफा उघड करण्यात आला आहे। ठेवीचा आकडा फुगवला। एका पतसंस्थेत 111 कोटींची गुंतवणूक करून त्यातून 70 कोटींच्या ठेवी आणून आकड्यांची दिशाभूल करण्यात आली आहे। सभासदांचं शोषण आणि घटती संख्या। मासिक व्याज आकारणीमुळे व्याजदर 14% गेला आहे। परिणामी 4 वर्षात 2000 सभासदांनी राजीनामे दिले आहेत। तसेच सभासद कल्याण निधी 8 कोटींनी तोट्यात आहे। नियमांचे उल्लंघन करून मर्जीतील 106 थकीत सभासदांना 1.5 कोटी रुपयांची बेकायदेशीर सूट देण्यात आली। अनावश्यक नोकर भरती आणि विमा घोटाळा। सभासदांची संख्या कमी होत असतानाही केवळ स्वार्थासाठी नवीन नोकर भरतीचा घाट घातला जात आहे। तसेच अपघात विम्याच्या नावाखाली सभासदांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात आहेत। या सर्व गैरकारभाराची सहकार खात्याने चौकशी समिती नेमली होती, मात्र विद्यमान संचालक मंडळाने त्याला स्थगनादेश मिळवून चौकशी थांबवली आहे। संस्थेतील हा भ्रष्टाचार थांबवून व्याजदर कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जागरूक सभासदांनी दिला आहे। संपादक सय्यद मतीन। मी सचिन गायकवाड, एक सामान्य सभासद, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था 109 या संस्थेमध्ये मागील 4 वर्षाआधी जे मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं, पण हे परिवर्तन नसून हे जे नवीन 21 संचालक निवडून आले, या 21 संचालकांना असं वाटत आहे की 109 पतसंस्था ही एक सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे व या कोंबडीला आपण कसं ओरबडून खाऊ शकतो याच्याकडे हे सर्व संचालक पाहत आहेत। हे स्वतःचं हित करण्यासाठी सभासदांचं हित सोडून हे सर्व संचालक स्वहित स्व कमिशन या बेसिसवरच हे काम करत आहेत। अनावश्यक असलेली नोकर भरती हे करत आहेत। या संचालक मंडळाने खूप पैसे खर्च करून लॉकर सिस्टीम सभासदांकरता उभी केली, परंतु त्या लॉकर सिस्टीम पूर्ण फेल गेलेली आहे। कारण की सामान्य सभासदांना यांच्यावर विश्वास नाही की आपले दागिने हे सुरक्षित ठेवतील किंवा हे आपले लॉकर फोडून विकून टाकतील। म्हणून या 109 पतसंस्थेमध्ये जो भ्रष्टाचारी हे संचालक मंडळ झालेलं आहे, यावर कोणत्याही सामान्य सभासदांचा आता विश्वास राहिलेला नाही। हे संचालक मंडळ आता नवीन सांगत आहे की आम्ही गृह कर्जाचा 1% व्याजदर कमी केला, परंतु आमचे सभासद कोणीही यांच्याकडून गृह कर्ज घेत नाही। ते चांगल्या नॅशनलाइज बँकेकडून गृह कर्ज घेतात व यांचा या संचालक मंडळावर यांचा विश्वास नाही। यांच्या या अनागोंदी कारभाराला कंटाळून आता सर्व सभासद जागृत झाले आहेत व मोठं एक उग्र आंदोलन या पुढील 3 महिन्यात सर्व सभासद करणार आहेत, अशी मी आपणास ग्वाही देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.